बघा एक हा सिंपल न्यूमरिकल आहे. अ डेल्टा कनेक्टेड लोड हॅविंग फेज इम्पिडन्स. काय काय दिलेलं आहे ते बघा. आता पेनचा कलर बदलतो. बघा गिवन काय दिलं आहे. अ डेल्टा कनेक्टेड लोड म्हणजे डेल्टा आहे. कनेक्शन कसं आहे, डेल्टा आहे. आणि लोड दिलं आहे झेड इज इक्वल्स टू किती 8 + j6 ओहम being supplied by a star connected alternator. अल्टरनेटरचे इनपुट स्टार कनेक्टेड आहे आणि VL दिलं आहे. VL किती दिलं आहे 230 व्होल्ट. पण लोड काय आहे डेल्टा. लक्षात घ्या इथं कन्फ्युजन होतं. सप्लाय स्टार कनेक्टेड आहे पण लोड कसा आहे डेल्टा आहे. म्हणून घ्यायचं काय डेल्टा आणि डेल्टानी सॉल्व करायचं आहे. ओके. अल्टरनेटर हॅविंग VL 230 व्होल्ट दिले. डिटरमाइन काय काय फाइंड आउट करायचं आहे. टू फाइंड काय काय फाइंड आउट करायचं आहे. फेज करंट IPH इज इक्वल्स टू व्हॉट. देन IL इज इक्वल्स टू व्हॉट. देन पॉवर फॅक्टर कॉस ऑफ फाय इज इक्वल्स टू वॉट. आणि रिॲक्टिव्ह पॉवर Q इज इक्वल्स टू वॉट. एवढ्या टर्म्स आपल्याला फाइंड आउट करायच्या. तर अतिशय सोपं आहे. ओके. आत्ताच आपण बघितलं. तर सगळ्यात पहिले आपण काय करायचं आहे, हे जड आहे रेक्टँग्युलर फॉर्म, त्याला पोलारमध्ये करायचं आहे. तर पोलारमध्ये केलं तर किती येईल 8 × 64 हे 10 ॲट अन अँगल ऑफ 36.86 येईल. हे काय येईल 10 ॲट अन अँगल ऑफ 36.86 ओहम येईल. मग आता सगळं तर सोपं आहे. याच्याहून कॉस ऑफ फाय आलं. कॉस ऑफ फाय इज इक्वल्स टू 36 कॉस ऑफ 36.86. तर हे किती येईल 0.8 येईल. पॉवर फॅक्टर आलं एक आलं आपलं. त्याच्यानंतर IPH काढू आपण. मग IPH इज इक्वल्स टू काय VPH बाय ZPH. VPH किती सगळ्यात पहिले आता VPH काढू. तर VPH दिलेलं आहे. VL आणि VPL सेमच असतं आहे. VL इज इक्वल्स टू VPH इज इक्वल्स टू 230 व्होल्ट. मग IPH काढा. ही व्हॅल्यू इथं टाका. तर 230 डिवायडेड बाय 10 ॲट अन अँगल ऑफ 36.86. तर हे किती आलं 23 अँपियर. तर ही आली दुसरी व्हॅल्यू तुमची. ही आली दुसरी व्हॅल्यू. तर आता IL काढायचं आहे. मग IL इज इक्वल्स टू काय रे √3 IPH. मग IL √3 इंटू IPH किती 23. याला सिम्प्लिफाय करा किती येईल 29.84. किती 39.84 अँपियर. तर हे आलं लाईन करंट. मग आता अजून काय काढायचं Q इज इक्वल्स टू काय VI पर फेज. विचारलं काय नाही रिॲक्टिव्ह पॉवर विचारलं आहे. मग रिॲक्टिव्ह पॉवर कशासाठी काढायची तर तिन्ही फेजसाठी काढायची. मग √3 VL IL साइन ऑफ फायल. काय घ्यायचं आहे साइन ऑफ फायल. तर मग साइन ऑफ फायल जर घेतलं तर √3 इंटू VL किती 230 इंटू IL किती आलं आहे 39.84 इंटू साइन ऑफ ओके 36.86. याच्यामध्ये किमती टाका. तर याला सिम्प्लिफाय केल्याच्या नंतर तुमचं उत्तर किती येईल बघा. तर येते 9522 व्होल्ट अँपियर. 9522 व्होल्ट अँपियर. ओके. मग याला 9.522 kVAR अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. सो दिस विल द युअर आन्सर. तर बघा हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. ओके. त्यासाठी तुम्हाला पॉवर ट्रायंगल माहीत पाहिजे. पॉवर ट्रायंगलमध्ये काय असते हा असतो तुमचा S, हा P आणि हा Q, हा फाय. Qसाठी फॉर्म्युला काय 3 पेजला √3 VL IL साइन ऑफ फायल. P साठी √3 VL IL कॉस ऑफ फायल आणि हे √3 VL IL. अशा पद्धतीने फॉर्म्युले तुम्हाला लक्षात पाहिजे. हे पॉवर ट्रायंगल
त्याच पद्धतीने इम्पिडन्स ट्रायंगलचे सुद्धा फॉर्म्युले माहीत पाहिजे. सो खूप सोप्पं आहे. थोडं कन्सेप्च्युअली गेलं ना काहीच नाही याच्यात. ओके. आणि अतिशय महत्त्वाचं आहे, परीक्षेला 2 वेळेस 4-4 मार्काला विचारलेलं आहे. समर 10मध्ये, विंटर 18मध्ये, अशा पद्धतीने 4 मार्काला. ओके, लिहून घ्या. बघा, सेम न्यूमरिकल आहे. 3 आयडेंटिकल कॉईल ईच हॅविंग रेजिस्टन्स ऑफ गिवन दिलं आहे. तर आपण पेनचा कलर बदलू. गिवन काय काय दिलं आहे? आर इज इक्वल्स टू 15 ओहम आणि एल दिलं आहे. एल किती? 0.03 0.03 0.03 हेनरी आर कनेक्टेड इन डेल्टा. हे डेल्टामध्ये कनेक्टेड आहे. कशामध्ये? डेल्टामध्ये कनेक्टेड आहे. इन डेल्टा ॲक्रॉस म्हणजे व्ही एल दिलं आहे. व्ही एल किती? 400 व्होल्ट दिलं आहे. 50 दिली फ्रिक्वेन्सी दिली 50 हर्ट्ज. आणि टू फाइंड काय काय फाइंड आउट करायचं आहे? टू फाइंड आउट काय काय फाइंड आउट करायचं? तर सगळ्यात पहिले आय पी एच करायचं आहे, नंतर आय एल, त्याच्यानंतर कॉस ऑफ फाय इज इक्वल्स टू वॉट, आणि त्याच्यानंतर पॉवर कन्झ्यूम पी इज इक्वल्स टू वॉट. तर एवढं आहे. ओके, 4 गोष्टी फाइंड आउट करायच्या. तर सगळ्यात पहिले आपण काय करू? एक्सेल काढू. एक्सेल इज इक्वल्स टू 2 पाय एफ एल. सो 2 इंटू पाय इंटू एफ इंटू एल. 2 इंटू 50 इंटू 2 इंटू पाय इंटू 50 इंटू 50 इंटू 0.003. तर किती येईल हे? 0.003 ना. तर हे येईल 94.24. 94.24 ओहम. आता एक्सेल आलं. मग झेड इज इक्वल्स टू आर प्लस मायनस जे एक्स एल असते. ओके, तर मग आय प्लस जे एक्स एल इज इक्वल्स टू. आता हे कशात फॉर्ममध्ये? रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये. त्याला काय करू आपण? पोलार फॉर्ममध्ये करू. ओके, किती येईल हे? 15 प्लस जे 94.24. तर हे किती येईल डायरेक्ट? 17.17. बघा बरं किती येते. किंवा त्या फॉर्ममध्ये करू आपण. याला तुम्ही त्या पद्धतीने बी करू शकता. याला 17.7 ॲट एन अँगल ऑफ काहीतरी येईल, तो अँगल टाका. आता कॅल्सी नाही आहे आपल्याकडे. बघा काय अँगल येईल तो टाका. किंवा दुसरी एक मेथड आहे. काय करणार तुम्ही? झेड इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 15 प्लस 15 स्क्वेअर प्लस 94.24 स्क्वेअर. याला जर सिम्प्लिफाय केलं तर हे किती येईल? 17.17. चुकलं आहे मग. तर हे कॅल्सी वापरून बघू आपण.
ॲक्च्युली आपलंच बरोबर आहे, परंतु पुस्तकामध्ये थोडं चुकवलं आहे पहा त्यांनी. प्रॉब्लेम नंबर 4.7.7 हा आहे प्रॉब्लेम नंबर 4.7.7. इथं काय केलं त्यांनी, देताना ही घेतलं आणि घेताना काय केलं 0.03 घेतलं. इथं काय घेतलं आहे 0.03, म्हणजे हे चुकलं आहे. ओके, आणि पुस्तकाचं चुकलं असल्यामुळं आपलं उत्तर थोडं बदलून यायला लागलं. तर ठीक आहे, हे करेक्ट करून घ्या. हा सॉल्व करेक्ट करून घ्या. ओके, तर 0.03 जर केलं तर काय येईल 9.424. आणि हे जर 9.424 घेतलं तर हे उत्तर मात्र करेक्ट आहे. तर याला सिम्प्लिफाय जर केलं 9.424 त्याचं, आता याला जर सिम्प्लिफाय केलं तर याचं उत्तर किती येईल 17.17 येईल. आणि फाय जर काढायचं असेल तर tan इनवर्स ऑफ y/x म्हणजे 9.424 डिवायडेड बाय 15, याचं उत्तर किती येतं बघा. आता झेड आलंय, आपल्याला काय करायचं आहे, हा अँगल आपण असंच ठेवू. कॉस ऑफ IPH काढायचं आहे. IPH इज इक्वल्स टू काय IL/√3. तर हे लक्षात ठेवा. तर सगळ्यात पहिले आपण काय काढू, VPH काढू. VPH किती 400 व्होल्ट, हेच असतं VL. मग IPH इज इक्वल्स टू VPH डिवायडेड बाय ZPH. VPH किती 400 डिवायडेड बाय ZPH किती 17.17, किती आलं हे 22.59 एम्पियर. याला मग आता IPH आलं, त्याच्यावरून आपण IL इज इक्वल्स टू √3 IPH करू शकतो. म्हणजे √3 इंटू 22.59. याला जर सिम्प्लिफाय केलं तर तुमचं उत्तर येऊन जाईल किती 39.13. किती 39.13 एम्पियर. ओके, हे आलं तुमचं IL आलं, IPH आलं. आता कॉस ऑफ फाय इज इक्वल्स टू काय रे R/Z. ओके, कॉस ऑफ फाय इज इक्वल्स टू R/Z. मग R किती 15 भागिले Z किती 17.17, बरोबर किती येणार तुमचं 0.84. किती आलं 0.8469. या मार्गे जरी केलं तरी तुमचं तेच येणार होतं. या मार्गे जरी केलं तर तुमचं
तेच येणार होतं. ठीक आहे, आपण हे मिटवूनच टाकू. या मार्गे जरी केलं असतं तरी तुमचं तेच आलं असतं. आता कॉस ऑफ फाय आलं, पी काढायचं आहे. तर पीचा फॉर्म्युला काय, पी इज इक्वस टू √3 VL/IL कॉस ऑफ फाय. तर √3 इंटू 400 इंटू IL किती 39.13 इंटू कॉस ऑफ फाय 0.8469. तर याला जर सगळ्यांना सिम्प्लिफाय केलं तर हे येईल 22.96 किलोवॅट. 22.96 किलोवॅट. तर हे तुम्ही स्वतः कॅल्क्युलेटरवर सॉल्व करून बघा, याले उत्तरं खरेच करेक्ट आहेत का. ओके, कारण हे पुस्तकातले जसे तसे आपण घेतलेत. फक्त याच्या जागेवर काय घेतलं 0.03 घेतलं आहे. ओके, बाकी आपण पुस्तकातलंच घेतलं आहे. तुम्ही एकदा स्वतः तुमच्या कॅल्क्युलेटरमध्ये सॉल्व करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही ECNचा न्यूमरिकल तुम्हाला प्रॅक्टिस करूनच बघावं लागणार, तरच तुमचा हा सब्जेक्ट चांगल्या पद्धतीने क्लिअर होईल. येत्या लक्षात. चल लिहून काढा.